हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बांगड्याचं फ्राय कसं बनवायचं। बांगडा मासा फ्राय कसा करतात ते मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपण बांगडे आणलेले आहेत मार्केटमधून चिरून, तुम्ही घरी पण चिरू शकता। त्यांना कट्स मारलेले आहेत कारण ते फ्राय करताना त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित लागला पाहिजे म्हणून। आता ह्याला मी स्वच्छ धुवून घेतलेले 2-3दा आणि त्याच्या पोटातली घाण स्वच्छ केलेली आहे। तर याला आता वरून आपण हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट, त्याच्यामध्ये मिरची मी टाकलेली आहे। तुम्हाला मिरची नसेल आवडत तर ती स्किप करू शकता। ते चांगलं लावून अर्धा तास आपण ठेवून घ्यायचे, म्हणजे ते मुरतील मासे त्याच्यामध्ये। आता त्याच्यासाठी वरून कोटिंगसाठी बाकीचे आपल्याला मिश्रण एकत्र करायचे आहेत। तर त्याच्यासाठी मी काय काय घेते तुम्हाला दाखवते आता। त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा रवा मिक्स केलेला आहे आणि मीठ चवीसाठी, कारण जर आतून माशाला मीठ लावलं असलं तरी वरून कोटिंग केल्यानंतर ते कमी वाटतं, म्हणून थोडंसं मीठ। तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे। थोडंसं पिठाचं कोटिंग आलं पाहिजे वरून एक लेयर, आणि मग ते तव्यावरती मस्त खरपूस मंद आचेवर फ्राय करायचे। आता 5 ते 7 मिनटं तुम्ही दोन्ही साईडनी असं शेकून घेतल्यानंतर मस्तपैकी बांगडा फ्राय तयार होईल। तर आपण बघूया, एक पलटवून घेते मी, बघते कुठल्या लेवलला ते चांगलं शिजलं आहे। तर मस्त आता ते एक साईडनी चांगलंच फ्राय झालेलं आहे आणि आता दुसऱ्या साईडने आपण तसंच सेम फ्राय करून घेऊया। बघा, कोटिंग मस्तपैकी एकदम लेयर बाय लेयर आलेली आहे। आता 3 मासे झालेले आहेत, राहिलेले 2 जे मासे होते ते मी टाकलेले आहेत। तुम्ही अशाच पद्धतीने मांदेली, सुरमई आणि बाकीचे मासे सुद्धा याच पद्धतीने फ्राय करू शकता। त्याच्यामध्ये मिरची मी यासाठी टाकली, मला जरा झणझणीत आवडतं। तुम्ही मिरची नाही टाकली तरी चालेल, कारण मसाला तुमचा ज्या लेवलचा तिखट असेल त्याच्यावरती आहे। तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये तिखट आवडतं तसं घ्यायचं आणि असं मस्तपैकी डिशमध्ये काढून मी सर्व केलेलं आहे।